वर्षाला तब्बल 400 कोटी रुपये दान मिळणारे शिर्डीचे साई संस्थान, 50 ते 55 कोटी रुपये दान मिळणारे तुळजाभवानी संस्थान, 4 ते 5 कोटी रुपये दान मिळणारे विठ्ठल मंदिर पंढरपूर हे आहेत महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत संस्थानं। पण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना जेव्हा गरज पडली तेव्हा त्यांनी केलेले दान हे त्यांच्या दानपेटीची ताकद पाहता एक दिवसाचेही नाही असे आरोप होत आहेत। मंदिरांवर वारंवार आरोप होतात। मंदिरांमध्ये झालेले दान हे करमुक्त असते, त्यामुळे सरकार किंवा ऑडिटरचे याविषयी सार्वजनिक रिपोर्टिंग नसते। त्यामुळे वर्षभरात मंदिरांमध्ये किती दान जमा झाले, त्यापैकी किती पैसे कुठे खर्च झाले याविषयीचा सार्वजनिक अहवाल पाहायला मिळत नाही। मंदिरांच्या गावात पाणी, रस्ते, हॉस्पिटल, शाळा याची स्थिती वाईट असताना मंदिरांमध्ये सोन्याचे ढीग पाहायला मिळतात। मंदिराच्या ट्रस्टमध्ये राजकीय नियुक्त्या होतात असे देखील आरोप होतात। कुणीही दान करते तेव्हा त्याच्या मनात दानाचा हिशेब मागण्याची मानसिकता नसते। पण हे देखील समजणे गरजेचे आहे की आपण केलेल्या दानाची देवाला गरज नाही, पण ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत तरी ते पोहोचतंय का।